वजन वाढणं यासोबतच ही लक्षणं पण दिसतात का? वजन वाढण्यासोबतच ओबेसिटीमध्ये अजून कोणती लक्षणं दिसतात हे समजून घ्यायला हवं. कारण ओबेसिटीमध्ये मुख्यतः दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे पचन बिघडतं आणि दुसरी म्हणजे शरीरात असलेली एनर्जी वापरली जात नाही. त्यानुसार लक्षणं दिसतात. भुकेच्या बाबतीत पाहिलं तर दोन प्रकारची स्थिती दिसते, ज्यामध्ये काही लोकांना भूकच लागत नाही. साहजिकच ते कमी खातात, पण तरीही वजन मात्र वाढतच जातं. कारण पचनशक्ती कमी झाल्याने भूक कमी होते आणि जेही खाल्लं जातं ते शरीरात फॅट स्वरूपात साठतं. दुसऱ्या काही लोकांची तक्रार असते सतत भूक लागते, कारण पचन नीट न झाल्यामुळे शरीराला आवश्यक ती न्यूट्रिएंट्सच मिळत नाहीत आणि मग शरीर परत परत अन्नाची मागणी करतं. तसंच शरीराचं पोषण कमी झाल्यामुळे थकवा जाणवतो. एक्स्ट्रा फॅटचं वजन कॅरी केल्यामुळे चालताना दम लागतो. थोडासा व्यायाम केला तरी दमायला होतं. स्टॅमिना, एनर्जी कमी होते. त्याबरोबरच आळस, सुस्ती वाढते. घाम जास्त येतो, घामाला वास येतो. याशिवाय ओबेसिटीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स, बीपी, डायबिटीज, हार्ट डिसीज, थायरॉइड हे आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते आणि आधीच असलेले आजारही बळावतात. म्हणूनच लक्षात ठेवा, वजन वाढायला सुरुवात होणं हीच मोठी वॉर्निंग बेल आहे आणि त्यावर दुर्लक्ष न करता लगेच उपाय करा. कारण वजन वाढण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्या दुप्पट वेळ आणि मेहनत वजन कमी करायला लागते.